त्यातून आपण गेल्या तासामध्ये भारताचा भूगोल ह्या पेपरमधील गहू आणि तांदूळ या पिकाचं उत्पादन वितरण पाहिलेलं आहे. त्यापुढील मुद्दा बघणार आहे म्हणजे औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे पॉईंट बघायचे म्हणजे यंत्रवाहन उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान. ॲटोमोबाईल अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संदर्भामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आता ॲटोमोबाईल म्हणजेच काय, स्वयंचलित यंत्रवाहन उद्योग आहे. आता ह्या औद्योगिक विकासाच्या अंतर्गत ह्या उद्योगाचा अभ्यास करताना आपल्याला विशेषतः भारतातील ॲटोमोबाईल उद्योगाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता ॲटोमोबाईल उद्योग म्हणजे काय, तर स्कूटर्स, मोटारी, ट्रक्स, प्रवासी बसगाड्या, त्यानंतर मोटरसायकली, रिक्षा, बसगाड्या, जीप गाड्या, टॅम्पो हे अशी वेगवेगळ्या प्रकारची जी स्वयंचलित वाहनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना ॲटोमोबाईल उद्योग असे म्हणतात. बघा, हे सगळी जी आता वाहनं आहेत, स्वयंचलित वाहनं, ह्या स्वयंचलित वाहनांचा प्रमुख उद्दिष्ट किंवा प्रमुख उद्देश हा आहे की प्रवासी व माल वाहतुकीसाठी या वाहनांचा उपयोग केला जातो. म्हणजेच काय, जवळजवळ सर्व स्वयंचलित वाहने मुख्यतः डिझेल आणि पेट्रोल ह्या इंधनावर चालतात. वाहन उद्योगाने व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गती केलेली आहे, म्हणजेच विकास केलेला आहे. त्यानंतरनं वाहन उद्योगाने विशिष्ट स्थळे किंवा लोकेशनला पोहोचण्यासाठी आपल्याला मदत होते. प्रत्येक गाड्यांचं किंवा जे आता विविध प्रकारच्या ह्या स्वयंचलित वाहनं आहेत, स्कूटर्स असेल, मोटारी, त्यानंतरनं मोटरसायकली, बसगाड्या, त्यानंतरनं सांगता येईल जीप, रिक्षा, ह्या सगळ्या स्वयंचलित वाहनांचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या गतीचा विचार हा केला असता भिन्नता दिसून येते. म्हणजेच काय की काही ज्या स्वयंचलित वाहनं आहेत ते अतिजलद पोहोचण्यासाठी मदत ठरू शकतात, तर काही हे कमी गतीच्या वाहनांचा विचार केला जातो. म्हणजेच काय, तर आर्थिक, कृषी, सामाजिक, सांस्कृतिक विकासाला, त्यानंतर तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्राच्या तसेच सर्वच उत्पादनांच्या आयात निर्यातीला वाहनांचा खूप उपयोग होतो. आता प्रथम तर पहिलं उद्दिष्ट आपलं असं आहे की प्रवासी व मालवाहतुकीसाठी वाहनांचा उपयोग केला जातो. परंतु प्रवासी आणि मालवाहतुकीचा ज्यावेळेस वाहनांचा विचार केला जातो त्यावेळेस इनडायरेक्ट आपल्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लागत असतो. आता फक्त प्रवासी आणि मालच वाहतूक आहे का, नाही, तर ही करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान, विज्ञान क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील अशा वाहनांचा विचार केला जातो. म्हणजेच काय, गरजेप्रमाणे उत्पादने पाठवली जातात. आता एखाद्या देशाकडे स्पेअर पार्ट्स असतात, त्याचे स्वयंचलित वाहनांचे पार्ट्स तयार केले जातात, तर दुसऱ्या देशामध्ये पूर्णतः गाडी किंवा ते स्वयंचलित वाहने तयार केले जातात. म्हणजे एखाद्या देशाकडून आपल्याला स्पेअर पार्ट्स किंवा स्वयंचलित वाहनाचे जे काही भाग आहेत, इलेक्ट्रॉनिक्स भाग असतील, ते आपण इतर देशांकडून आयातही करू शकतो आणि त्याच्यात आपण काही स्पेअर पार्ट्स हे आपण त्यांना निर्यात देखील करू शकतो. म्हणजेच ह्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयात निर्यातीला देखील वाव आहे. आता हे बघत असताना आपण सांगू शकतो की भारतामध्ये जर बघितलं आपण, वाहन उद्योगात सतत आधुनिकीकरण झालेलं आहे. म्हणजेच काय की जर आपण सुरुवातीचा प्राचीन काळ बघितला, प्राचीन काळापासून जर आपण वाहन ह्या दृष्टिकोनातून किंवा वाहन वाहतुकीचा विचार जर केला तर आपल्याकडे सुरुवातीला पायी किंवा विविध जनावरांचा वापर हा वाहतुकीसाठी केला जात होता. आज देखील राजस्थानमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये उंटाचा वापर हा वाहतुकीसाठी केला जात आहे. तर त्यानंतर काही प्रदेशामध्ये विविध प्राण्यांचा देखील वापर हा वाहतूक किंवा प्रवासी वाहतुकीसाठी, माल वाहतुकीसाठी केला जातो. म्हणजे प्राचीन काळापासून विविध प्राण्यांचा, त्यानंतरनं विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग हा प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी केला जात होता. त्यानंतरनं हळूहळू त्याच्यामध्ये आधुनिकीकरण होत आलं. बैलगाडी झाली, बैलगाडीच्या नंतरनं आपल्याला 3 चाकी गाड्यांचा विकास झाला. त्यानंतरनं मात्र आज आपल्याकडे मोठ्या अशा बसेस असतील, मोठमोठ्या ट्रक्स असतील, मालवाहतुकीचे करणारे जे ट्रक्स आहेत त्याही असतील. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आधुनिकीकरण झालेलं दिसून येतं. या सर्वांचा उद्देश हा आहे की जी काही प्रवासी किंवा मालवाहतूक असेल, जी काय विविध उद्योगधंद्यासाठी जी वाहनं वापरलेली असेल, त्या वाहनांचा प्रमुख उद्दिष्ट म्हणजे की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सेवा पुरवणे
किंवा कमीत कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी तो माल पोहोच करणे. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय दर्जा उत्तम टिकवण्यासाठी आपल्याला ह्या वाहतूक स्वयंचलित जे वाहन उद्योग आहे किंवा ऑटोमोबाईल उद्योगधंदा आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला आधुनिकीकरण करणे खूप गरजेचं होतं आणि सध्या ते आधुनिकीकरण होत आहे. सुरक्षितता, उपयुक्तता, सहजपणे आपल्याला काय होते, समाधानाने वाहन चालवण्याचा अनुभव मिळतो. जर त्याच्यामध्ये इंधन बचत होत असेल, समजा त्या उद्योगधंद्यामध्ये की गिऱ्हाईक हा जो कशा विचारांचा असू शकेल, सध्याच्या पिढीनुसार त्या पिढीनुसार त्या गरजेनुसार वाहनांचा आकार, रंग, त्यानंतर इंधन बचतीचा दृष्टिकोन या सर्वांचा विचार करून वाहनांची रचना तयार केली जाते. बघा, पूर्वीच्या वाहनांचा आणि आत्ताच्या वाहनांचा जर विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा जो फरक आहे की आधुनिकीकरण करण्यामागचा प्रमुख उद्देश असं सांगता येईल की जी काही वाहनं तुम्ही वापरणार आहे किंवा जो काय आपल्या उद्योगामध्ये जी काही वाहनं तयार होणार आहे तर ती वाहन वापरत असताना त्या व्यक्तीला ती सुलभ आणि सुखकर अशा प्रकारची ही वाहनं असावी. म्हणजेच काय, सुलभ सुखकर वाहतूक करता यावी या पाठीमागला हा प्रमुख उद्देश सांगता येईल. म्हणजे भारताने वाहन निर्मिती उद्योगात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहेच आहे. आता आपण बऱ्याच गाड्यांचे कंपन्यांची नावं आपण सांगतो. फोर व्हीलर घ्यायची म्हटलं की आपण सांगतो मारुती 800, त्यानंतर ॲस्ट्रा, मर्सिडीज, इंडिको, हिरो होंडा, टाटा ट्रॅक, अशा म्हणजे ही पटकन आपल्या तोंडामध्ये ही नावं येतात. काय तर ह्या जी काही कंपन्या आहेत ह्या कंपन्यांनी मात्र आपली लोकप्रियता लोकप्रियतेची परंपरा असेल किंवा सेवा देण्याची परंपरा असेल, ते परंपरा कायम टिकून ठेवलेली आहे. आणि जी काही सेवा आहे ती उत्तम प्रतीची आहे. त्यामुळेच एखादी फोर व्हीलर घ्यायचं म्हटलं की काही ठराविक कंपन्यांची नावं आपल्याकडून पटकन सांगितली जातात. त्यामुळे प्रत्येक वर्षी अशा वाहनांची नवीन मॉडेल्स बाजारात येतात. कारण जी काही बाजारामध्ये त्या मालाची जी काही मागणी आहे त्या मागणीनुसार ह्या कंपन्या त्या पुरवठा करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे साहजिकच गिऱ्हाईकाचं देखील समाधान होतं आणि त्यामुळेच ह्या ठराविक कंपन्या मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगामध्ये अग्रेसर ठरत आहेत. बघा, आता आज 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 आपण जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीच्या विचार जर केला तर मोटरसायकलपासून ते चारचाकी गाड्यांचा विचार केला तर सर्वांना आज त्याची गरज जाणवत आहे. भले एका घरामध्ये 4 व्यक्तीही असतील तरी देखील प्रत्येकाला एक वाहन या दृष्टीने आज गरजेचं ठरलेलं आहे. आता ही गरज आर्थिकदृष्ट्या त्या कुटुंबानुसार परवडणारी जरी असली तरी देशाच्या विचार जर केला तर जी काय इंधन बचत आहे त्या इंधनाचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळंच आज बऱ्याचशा वाहनांचा जर विचार केला तर इंधनाच्या दृष्टिकोनातून बरेच स्कूटी असतील किंवा बरेच वाहनं जे आहेत ते गॅसवर चालणारे आहेत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आहेत. ह्या काळानुसार ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आधुनिकीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे जो तो आपल्या आर्थिक क्षमतेनुसार वाहन खरेदी करतो, वेळेत खात्रीने ठरवलेल्या ठिकाणी पोहोचण्यास आज सर्व प्रकारची वाहनं उपयुक्त त्याला ठरू शकत आहेत. म्हणजेच जवळच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर कोणत्या प्रकारचं वाहन वापरलं पाहिजे आणि लांबच्या किंवा दूरवरच्या अंतरासाठी आपण कोणत्या प्रकारचं वाहन वापरलं पाहिजे, कोणत्या कंपनीची आपण गाडी घेतली पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचे स्वयंचलित वाहनांचा वापर केला पाहिजे, ह्या त्या कंपनी, त्यानंतर त्यांची दिली जाणारी सेवा, त्यानंतर त्या वाहनामधील गती, या सगळ्यांचा विचार करून जो तो आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार तो वाहन खरेदी करत असतो. बघा, हे जसं आपण विचारात घेतलं तसंच आपलं सांगता येईल की भारतीय स्वयंचलित वाहनांना जगामध्ये मोठी बाजारपेठ खुली केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये जो निर्मितीमध्ये दर्जा आहे, गुणवत्ता आहे, आधुनिकता आहे, टिकाऊपणा आहे, मजबूतपणा आहे, आकर्षकपणा आहे, हे सर्व गोष्टीमुळं भारताची जी काही स्वयंचलित वाहनं आहेत त्यांना जगामध्ये खूप मोठी मागणी आहे. देशातला जर आपण विचार केला, एकूण निर्यातीचा जर विचार केला तर जवळपास ह्या उद्योगाला जर सुरुवात जी झालेली आहे ती 1997-98मध्ये झालेली आहे. ते म्हणजे 2.7% हा इतका वाटा आहे व एकूण निर्यातीत वाहन निर्मितीमध्ये. बघा, आता 1997-98मध्येच हा जो काय वाटा आहे तो काय होतं, त्याच्या अगोदर वाहनांच्या किंवा स्वयंचलित वाहन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नव्हता.
त्यानंतरच्या काळात म्हणजे जवळपास 93-95 नंतर मात्र ह्या वाहन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली दिसून येते. त्यामुळेच 1997-98मध्ये जर आपण वाटा पाहिला तर नक्कीच इथं हे सर्वाधिक वाटा आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे 2.7% आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल 1998-99मध्ये मात्र 2.2% आहे. त्यानंतर 1999-2000मध्ये आपल्याला सांगता येईल तो म्हणजे 2.8% आहे. म्हणजे अशा प्रकारे विशेषतः 1997-98 नंतर मात्र ऑटोमोबाईल उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती, विकास झालेला दिसून आलेला आहे. आता बघा, वाढत्या लोकसंख्येबरोबर काय झालेलं आहे की वाढत्या गरजा पुरवण्यासाठी आपल्याला वाहनांची गरज लागत आहे. म्हणजेच काय, वाढत्या लोकसंख्येला वाढत्या वाहनांची मागणी वाढत असल्यामुळे त्यानुसार पुरवठा करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागत आहे, अशा कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचं किंवा वाहनांची निर्यात करावी लागत आहे. कारण जर वाढती लोकसंख्येचा विचार केला, आज आपण बघितलं की प्रत्येक घरामध्ये 4 व्यक्तीच्या पाठीमागे जवळपास 2 ते 3 वाहनांचा वापर केला जात आहे. त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार आणि त्यापैकीच एक सांगता येईल म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी सुलभतेने पोहोचता यावं, वेळेत जाता यावे, या दृष्टिकोनातून अशा वाहनांचा वापर हा सर्रास वाढत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या मागणीनुसार पुरवठा देखील वाढवलेला आहे. मग हा जो पुरवठा आहे तो जर आपण भारताच्या 2000 पासून ते 2003-04पर्यंत जर विचार केला तर नक्कीच वाहनांची विक्री संख्या ही वाढलेली आहे. बघा, आता इथं तुमच्यासमोर एक टेबल दाखवायला आहे, तो म्हणजे भारतातील स्वयंचलित वाहनांची विक्री आहे. बघा, आता वर्ष जर बघितलं, पहिला कॉलम जर तो म्हणजे वर्ष, दुसरा आहे 2001, त्यानंतर 2001 ते 2, 2002 ते 3, 2003 ते 4 अशा प्रकारे त्या वर्षानुसार आणि वाहनांच्या प्रकारानुसार कोणत्या वर्षी किती वाहनाची विक्री झालेली आहे हे आपल्याला दिसून येत आहे. आता इथं जर बघितलं आपण तर कार आहे बघा, ते 2000 ते 2001मध्ये तिचं जी विक्री संख्या होती ती म्हणजे हजारामध्ये आपण सांगता येईल, तर ती दिसून येते बघा. 2000 ते 2001च्या विचार केला तर आपण 590.7 हजार असं सांगता येईल. म्हणजे जवळपास 2003 ते 4 जर विचार केला तर नक्कीच ही कार विक्रीची संख्या मात्र वाढलेली आहे. म्हणजे सर्वच प्रकारच्या वाहन प्रकारामध्ये ही वाहनांची विक्री ही वाढलेली आहे. उदाहरण बघा, आता बहुउपयोगी वाहनं जे आहेत, त्यानंतरनं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे हलकी व्यापारी वाहनं जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झालेली आहे. बघा, सर्वात जास्त जर सांगता येईल तर 62.9 हजारच्या संख्येच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 2003 ते 4मध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये 108 हजार या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजेच असं जर विचार केला तर सर्वच वाहन प्रकारामध्ये ही संख्या मात्र वाढलेली आहे. याच्यामध्ये एक अपवादात्मक असं सांगता येईल आपल्याला, ते म्हणजे बघा इथं की ट्रॅक्टर्स जे आहेत, ते ट्रॅक्टरची संख्या ज्यावेळेस आपण विचार घेतली त्यावेळेस वाहनांची विक्री होताना म्हणजे ट्रॅक्टरची विक्री होताना मात्र फ्लक्च्युएशन झालेली दिसते. म्हणजे 2000 ते 2001मध्ये ट्रॅक्टरची संख्या खूप चांगल्या प्रकारे वाढलेली, म्हणजे सर्वाधिक वाढ झालेली आहे. त्यानंतर मात्र ही विक्री कमी होत गेलेली आहे. त्यामध्ये सांगता येईल 215,000, त्यानंतर 160 आणि त्यानंतर ही तर खूपच कमी झाली 2002 ते 2003मध्ये. मात्र 2003 ते 4 नंतर मात्र ह्याच्यामध्ये थोडी वाढ झालेली दिसून येते. तर अशा प्रकारे प्रत्येक वाहनांचा जी काही प्रकार आहे आणि त्यानुसार त्या वर्षामधील वाहनांची विक्री हा टेबल दर्शवत आहे. म्हणजे असं सांगता येईल की देशात वाहनांची एकूण संख्या 2003 ते 4मध्ये 746 कोटींवर गेलेली आहे. 746 कोटींवर गेलेली आहे बघा. आणि जर विचार केला अजून तर वाहनांच्या एकूण संख्येवरून 3 वर्षात देशात विक्री झालेल्या वाहनांचे प्रमाण जवळपास 1.5 पटीने वाढलेले आहे. हे ह्याच्यावरून लक्षात येतं. म्हणजेच काय, मोटरसायकली असतील, स्कूटर्स असतील, कार्स आहेत, यांच्या विक्रीचे प्रमाण सर्वाधिक आहे, जास्त आहे. सामान्य माणसाला परवडणारी वाहने या उद्देशाने ही वाहने उपयुक्त ठरू शकत आहेत. कारण मोटरसायकल, स्कूटर्स, कार्स हे सहसा मध्यमवर्गीय देखील
विकत घेऊ शकतात किंवा ही वाहनं त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकत आहेत. जर आपण बघितलं आता हे जे काही वाहनं आहेत त्या वाहनांचं बऱ्याच वेळा आपल्याकडे असं लक्षात येतं की भारतात सर्वप्रथम हिंदुस्तान मोटर्स नावाचे भारतात काही कंपन्यांचे नाव आपल्या लक्षात आपल्यासमोर आहेत ते उत्पादक कंपनी करणाऱ्या जे काही कंपन्या आहेत त्यांची नाव आपल्याला माहिती आहेच. बऱ्याच वेळा आपण म्हणतो हिंदुस्तान मोटर्स वगैरे. म्हणजे हे काय तर भारतात सर्वप्रथम हिंदुस्तान मोटर नावाची वाहन उत्पादक कंपनी स्थापन झालेली आहे. याच कंपनीने मित्सुबिशीच्या सहकार्याने मजबूत ॲम्बेसडरची व आकर्षक उत्कृष्ट अशी लान्सरची निर्मिती केली आहे. ही गाडीची सांगता येईल आपल्याला की ही गाडी अशा प्रकारची त्यांनी निर्मिती केली आहे, लान्सर. आता ही लान्सर कोणत्या कंपनीची जर विचारलं तर हिंदुस्तान मोटर्सची म्हणता येईल. मग कोणाच्या सहकार्याने केलेले आहे? मित्सुबिशीच्या. हा मित्सुबिशी हा ॲम्बेसडर आहे लान्सरचा. त्यानं ती बाजारामध्ये विक्रीसाठी काढलेली आहे. त्यानंतर भारतातील आपल्याला सांगता येईल स्वयंचलित वाहन उद्योगांमध्ये पुढील संस्था महत्त्वाची सांगता येईल. जसं आता आपण हिंदुस्तान मोटर्स बघितली त्याच पद्धतीने बजाज ऑटो आहे बघा इथं, जनरल मोटर्स आहे, हुंदाई आहे, महिंद्रा आहे, TVS सुझुकी आहे, स्वराज माजदा, हिंदुस्तान मोटर्स, टेल्को आहे. त्यानंतर देव मोटर्स, हिरो होंडा, मारुती उद्योग लिमिटेड आहे, इंडियन ॲटो लिमिटेड आहे, फोर्ड आहे, LML आहे, DC डिझाईन्स आहेत. जे हे सर्व प्रकारचे काय आहेत? स्वयंचलित वाहन उद्योगांच्या संस्था आहेत. म्हणजेच काय सांगता येईल आपल्या याच्यामध्ये की ज्यावेळेस उत्पादित वाहनांमध्ये आपण विविध प्रकारच्या वाहनांचा विचार जर केला तर त्यानुसार त्या कंपनीमधून ती वाहनं उत्पादित केली जातात. म्हणजेच काय तर उत्पादित वाहनामध्ये जड व्यापारी वाहनं येतात, हलकी व्यापारी वाहनं आहेत, त्यानंतर बहुउद्देशीय व बहुउपयोगी वाहने आहेत. तातडीच्या सेवेसाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची वाहनं सांगता येईल. आपण त्याला इमर्जन्सी व्हेकल्स म्हणतो. कृषीसाठी विविध उपयुक्त वाहनं आहेत, बांधकामासाठी वेगळीच वाहनं आहेत, प्रवासी वाहून नेणारी म्हणजेच आराम बसेस हे देखील आहेत. म्हणजे ह्या विविध प्रकारच्या वाहनांचा समावेश आपल्याला ह्या वाहन प्रकारामध्ये केला जातो. आता आपण उत्पादित वाहनामध्ये बघितलं की जड वाहनं आणि हलकी वाहनं ह्याचा विचार केला तर काही कंपन्या त्याच्यासाठी प्रसिद्ध आहेत किंवा नावाजलेल्या आहेत, नामांकित आहेत. बघा टेल्को ही कंपनी आहे. टेल्को आणि अशोक लेलँड हे लिमिटेड ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या मात्र अवजड व्यापारी वाहनांच्या जास्त प्रमाणातील उत्पादनामध्ये 1 नंबरला आहेत. तर हलक्या आणि व्यापारी वाहनाच्या उत्पादनामध्ये जर विचार केला तर परत टेल्को आणि आयशर मोटर्स लिमिटेड यांचा निर्देश केला जातो. म्हणजेच यांचं नाव घेतलं जातं. आता मार्च 2000चा जर विचार केला तर अवजड व्यापारी वाहन उत्पादनामध्ये मात्र टेल्कोने जवळपास 7,746 वाहनं आणि अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने मात्र 3,393 वाहनं निर्माण केली. म्हणजे साहजिकच अवजड व्यापारी वाहन उत्पादनामध्ये टेल्को 1 नंबरला सांगता येईल आपल्याला. त्यानंतर अशोक लेलँड कंपनी सांगता येईल. त्याचबरोबर आता हलक्या जर विचार केला आपण हलक्या व्यापारी वाहनांचा त्यात देखील टेल्कोचा प्रथम क्रमांक लागतो, ते म्हणजे 4,914. त्यानंतर सेकंड आहे आयशर मोटर्स यांनी 910, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने 722, त्यानंतर स्वराज माजदाने 530 आणि बजाज टेम्पोने 439. इतक्या वाहनांचे उत्पादन केलेले आहे. हे जे आपण उत्पादन पाहिलं ते म्हणजे 2000च्या जे काही आकडेवारी त्या उपलब्ध आकडेवारीनुसार आपण तो पाहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जर आता आपण जसं अवजड आणि हलक्या वाहनांच्या उत्पादनामध्ये हे कंपन्यांचं नाव आपण पाहिलेलं आहे किंवा ह्या कंपन्या अग्रेसर आहेत. परंतु बहुउपयोगी वाहन निर्मितीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनी आणि टेल्को ह्या 2 संस्था ज्या आहेत त्या आघाडीवर आहेत. लक्षात घ्या, बहुउपयोगी वाहन निर्मितीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि टेल्को ह्या 2 वाहन संस्था म्हणजे स्वयंचलित वाहन उद्योगामध्ये असलेल्या ह्या 2 संस्था आहेत त्या संस्था अग्रेसर आहेत. यांचं देखील आपण
मार्च 2000च्या आकडेवारीनुसार विचार जर केला तर अनुक्रमे महिंद्रा कंपनीने 6,934 आणि टेल्कोने 3,079 वाहनांचे उत्पादन केलेले आहे. त्यानंतर बहुउपयोगी वाहन निर्मितीमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर्स लिमिटेड जे आहे, त्यानंतर मारुती उद्योग आहे, त्यानंतर बजाज टेम्पो लिमिटेड आहे. ह्या तीनही कंपनीने टोयोटा, मारुती आणि बजाज ह्या तिन्हीने आपला मोठ्या प्रमाणामध्ये वाटा उचललेला आहे. त्यांचं देखील मोठं प्रमाणामध्ये योगदान आहे. त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल की मार्च 2000च्या या महिन्यातील वाहनांचा जर विक्रीचा विचार केला तर सर्वाधिक जड व्यापारी वाहन विक्री, बघा, सर्वाधिक जड वाहन विक्री ही टेल्को व अशोक लेलँडने केलेली आहे. आपण बघितलेलंच आहे, अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने. आणि हलक्या व्यापारामध्ये जर बघितलं तर टेल्कोचाच प्रथम क्रमांक लागतो आणि 2 नंबरला आयशर आहे. त्यानंतर परत महिंद्रा आहे, त्यानंतर स्वजदा आहे, स्वराज माजदा आहे. आणि बहुउपयोगी कंपनीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक विक्रीमधला जो प्रथम क्रमांक तो म्हणजे महिंद्रा कंपनीचा आहे. त्यानंतर टेल्को, त्यानंतर मारुती उद्योग ह्या अशा अनुक्रमांके ह्या संस्था आढळून येतात. त्यानंतर भारतात काही ठिकाणी गॅसवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती देखील केली जाते. दर दिवसाला LPG गॅसवर चालणारी जी सुमारे 1,000 वाहनं आहेत ती जवळपास 1,000 वाहनं विक्री होतात. केंद्र शासनाने LPG गॅसचा वापर वाहनांसाठी करण्यास मान्यता दिली आहे. जसं आपण बघितलं इंधन बचत असेल किंवा इंधनाचा जो काही दुष्परिणाम आहे वायू प्रदूषण आहे तो टाळण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅसवर चालणारी ही अशा प्रकारची वाहनांची निर्मिती देखील केलेली आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे LPG गॅसवर चालणारी वाहनं. आता जसं इंधन बघितलं त्यानंतर हे LPG गॅस बघितलं. आता ह्या डिझेल पेट्रोल इंधनावर चालणारी ही स्वयंचलित वाहने सर्वत्र पूर्ण देशामध्ये आपल्याला वापरत असलेल्या आढळून येतात. त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी सौर ऊर्जेच्या वापरावर वाहन चालवण्याबाबत योग्य तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. आणि कदाचित भविष्य काळामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाहनासाठी केला जाईल किंवा त्या सौर ऊर्जेचा वापराचा ह्या वाहन उद्योग क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच वापर होऊन एक वेगळी प्रकारची क्रांती ठरू शकेल. अशा प्रकारचं हे भविष्यकालीन भाकीत आपल्याला मांडता येईल. त्यानंतर आतापर्यंत आपण जर बघितलं तर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बऱ्याचशा यंत्र आपण वापरत आहोत. त्यापैकी सौर ऊर्जेवरचं चालणारं जर आपण बघितलं सौर ऊर्जेवर चालणारा जो स्वयंचलित वाहनांमध्ये वापर होईल अशा प्रकारचं तिचं तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. म्हणजेच काय, सौर ऊर्जा ही कशी आहे मुबलक आणि मोफत उपलब्ध आहे. जसं इंधनाचा आपण विचार करू, डिझेल पेट्रोल ह्याला आपल्याला खननच करावं लागतं की आणि ते साठे संपले की तो पूर्णतः डिझेल किंवा पेट्रोलच्या ज्या काही खाणी आहेत ते खनिज तेल क्षेत्र हे पूर्णतः बंद पडणार. परत नंतर आपल्याला नवीन तेल क्षेत्र शोधावं लागणार आहे. परत तितकाच खर्च आहे. परंतु सौर ऊर्जा ही मात्र आपल्याला मुबलक आणि मोफत मिळणारी अशा प्रकारची ऊर्जा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर आपण विचार केला तर संपणारी ऊर्जा आणि न संपणारी ऊर्जा ह्याचा जर विचार केला तर नक्की सांगू शकतो आपण की सौर ऊर्जा ही न संपणारी म्हणजे क्षय न पावणारी ऊर्जा आहे किंवा शक्ती साधन आहे. डिझेल पेट्रोल हे मात्र संपणाऱ्या आणि क्षय पावणारे म्हणजेच काय नष्ट होणाऱ्या ह्या शक्ती साधनं आहेत. आणि ज्यावेळेस देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याकडे असणाऱ्या कुठल्या क्षय आणि अक्षय साधन संपत्ती त्याचा विचार केला पाहिजे. किती साठे आहेत त्याचा विचार केला पाहिजे. आणि ह्या क्षय पावणाऱ्या म्हणजेच काय नष्ट होणाऱ्या जर साधन संपत्ती असेल तर नक्कीच आपल्याला अक्षय म्हणजेच न संपणाऱ्या न नष्ट होणाऱ्या अशा प्रकारच्या ऊर्जा साधनांचा वापर करावा लागेल आणि तो म्हणजे सौर ऊर्जा होय. तर अशा प्रकारे आपण स्वयंचलित वाहन उद्योग हा पाहिला. त्यातला दुसरा मुद्दा बघणार आहे माहिती तंत्रज्ञान. काय तर स्वयंचलित वाहन उद्योगामध्ये आपल्याला सांगता येईल जे आता करंट इश्यूमधलं सांगता येईल की इंडियन ॲटो इंडस्ट्री मे सी स्ट्रॉंगर ग्रोथ इन
2021-22 म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की द इंडियन ॲटो इंडस्ट्री इज एक्सपेक्टेड टू सी स्ट्रॉंगर ग्रोथ इन 2021-22 after recovering from the devastating effects of the COVID-19 pandemic, with electric vehicle sales, especially two-wheelers, also likely to see positive moments according to Nomura रिसर्च इन्स्टिट्यूट कन्सल्टिंग अँड सोल्युशन्स इंडिया ह्या कंपनीनं जे काय आहे नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूट कन्सल्टिंग अँड सोल्युशन्स इंडिया ह्या कंपनीने असं सांगितलेलं आहे की 2021 आणि 22 नंतर मात्र जी काय ॲटोमोबाईल उद्योगामधली जी काय वाहनांची जी विक्री आहे त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल असं सांगितलेलं आहे. कारण आपण गेले 2 वर्ष कोविड-19 पॅन्डेमिक ह्या जी काय आपल्याकडे प्रसार झालेला आहे त्याच्यामुळं वाहनांवर देखील किंवा उद्योगांवर देखील वाईट परिणाम झालेला दिसून येतो. मात्र एक्सपेक्टेड असं आहे की ह्याच्यामध्ये 2021 ते 22 नंतर मात्र इंडियन ॲटो इंडस्ट्रीमध्ये नक्कीच वाढ होईल असं सांगितलेलं आहे. आणि स्पेशली इथं ते देखील दिले जाणे की टू व्हीलर्स ह्या जी काय स्वयंचलित वाहनातला प्रकार आहे टू व्हीलर ह्याच्यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि विक्रीही होईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघूया आपण माहिती तंत्रज्ञान. बघा तुमच्यासमोर इथं स्लाईड आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय. आता त्यालाच आपण म्हणता येईल टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन इन मराठीमध्ये जर आपण बघितलं तर सांगता येईल आपल्याला की माहिती तंत्रज्ञान. बघा तंत्रज्ञानाच्या टेक्नॉलॉजी मराठी अंतर्गत जर आपण विचार केला तर संगणक, ज्याच्यामध्ये संगणक किंवा इतर भौतिक उपकरणांचा समावेश माहिती तयार करण्यासाठी, माहितीचे देवाणघेवाण करण्यासाठी आणि माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि ती माहिती मिळवण्यासाठी केलं जातो त्याला आपण माहिती तंत्रज्ञान किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतो. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये माहिती गोळा करण्यापासून त्या माहितीचं प्रक्रिया करणे आणि ती माहिती सादरीकरण करणे, साठवून ठेवणे या सर्वासाठी आपल्याला जी काही टेक्नॉलॉजी वापरावी लागते किंवा ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण म्हणजेच उदाहरण सांगता येईल संगणकाचा ह्या विशेषतः याचा वापर करून आपण अशा प्रकारची माहिती साठवणूक करत असतो त्याच टेक्नॉलॉजीला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञान असं म्हणतो. बघा आता माहिती तंत्रज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा उभं राहतं ते म्हणजे संगणक, मोबाईल. कारण आपण संगणक, मोबाईलमधून बरीचशी माहितीचं देवाणघेवाण करतो, दळणवळण करतो, बरोबर आहे. एक माहिती आपण पूर्णतः आपल्या 10 ते 100 लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे संगणक आणि मोबाईल करतात. आणि हे माहिती जी आहे ते दळणवळण माहिती तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही विषयाचं ज्ञान असू द्या किंवा माहिती असू द्या ती नॅनोसेकंदामध्ये किंवा कोणत्याही कोपऱ्यामध्ये ती व्यक्ती असली तर तिथपर्यंत ती पोचण्याचं काम होतं ते केवळ संगणक आणि मोबाईल या तंत्रज्ञानामुळे. म्हणजे सर्व प्रकारच्या त्वरित अचूक माहितीसाठी आणि नियोजनासाठी जे तंत्रज्ञान उपयुक्त झाले आहे त्यालाच आपण हिंदीमध्ये संचार शक्ती देखील असं म्हणतो, बरोबर आहे. याच माहिती तंत्रज्ञानामध्ये भौगोलिक माहिती. आता माहिती तंत्रज्ञानाचे विविध प्रकार आहेत. बघा ते मी तुम्हाला दाखवलं ते म्हणजे की माहिती तंत्रज्ञानाची जी पूर्ण माहिती दिलेली आहे की आज आपण घरात बसून देखील खूप माहिती मिळू शकतो. खूप लांब जरी असलं तरी ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपण जवळ आहोत हे एक भावना निर्माण होते. त्यानंतर तासनतास आपले काम आपण त्या संगणकावरती करत बसत असतो किंवा जे काही अशक्य काम आहे ते आपण एका सेकंदामध्ये देखील करतो. म्हणजे अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य देखील ॲडव्हान्स झालेलं आहे. आणि आताच्या काळात जर बघितलं तर आपल्याला नक्कीच सांगता येईल की जो कोविड-19 पॅन्डेमिकचा जो काळ सध्याचा त्याला आपण गेली 2 वर्ष झालं ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आपलं जग पूर्ण चालत आहे. कारण एक पूर्ण आर्थिक व्यवस्था ठप्प झालेली परंतु संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून मात्र शिक्षण असेल, उद्योगधंदे असेल, त्यानंतर IT कंपनी असतील, विविध क्षेत्रामध्ये ह्या 2 तंत्रज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणामध्ये माहितीचं देवाणघेवाण असेल, शिक्षण क्षेत्रामधलं असेल, हे आज आपण
ह्या दोन तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला केलं जात आहे आणि ह्या दोन तंत्रज्ञानाची मदत खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणूनच आज आपल्याकडे ऑनलाईन टीचिंग जे आहे ते देखील त्याचाच एक भाग म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा आहे असं सांगता येईल. म्हणजे किती महत्त्वाचं आपल्या आयुष्यामध्ये आज हा घटक ठरत आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचे विविध प्रकार आहेत. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग जर बघितला आपण तर खूप मोठं क्षेत्र आहे असं म्हटलं. याच्यामध्ये आपल्याला जवळपास कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्नॉलॉजी आहे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी सांगता येईल, नेटवर्क टेक्नॉलॉजी म्हणजे ही जी काही आपण वापरतोय संगणक मोबाईल ह्याच्यासाठी लागणारी जी काही टेक्नॉलॉजी आहे त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योगामध्ये विकास होतो. म्हणजेच काय तर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल, ह्युमन रिसोर्स असेल, या सर्वांचाच माहिती तंत्रज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून विचार केला तो. आणि त्याचबरोबर मानवी संसाधन हा देखील त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. कारण हे सर्व जरी इलेक्ट्रॉनिक पार्ट जरी असेल तर ह्या सर्वांचं जुळवणी करणे किंवा एक मॉडेल तयार करण्याचं केवळ काम मानवी संसाधन किंवा मानवी मेंदूच करू शकतो. म्हणजेच मानवाला देखील एक साधन संपत्तीचा घटक मानलेला आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर फायदे जर बघितलं तर तंत्रज्ञानाचा शिक्षणात फायदा जे आज आपण आत्तासुद्धा आपण जे काही ज्ञान ग्रहण करतोय, मी तुम्हाला देते ज्ञान आणि तुम्ही ते ज्ञान ग्रहण करताय ते देखील आपण आज ऑनलाईन माध्यमातून करतो. म्हणजेच हे जी काय शिक्षण क्षेत्रामध्ये आज 2 वर्ष झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संगणक आणि मोबाईलचा वापर करून आज आपण आपली शिक्षणाची जो का प्रवाह आहे तो कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये सांगता येईल की माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. म्हणजे त्यानंतर नाही शिक्षणात आहे सांगितलं आत्ताच मी तुम्हाला. आता फळ्यावर शिकवण्याची पद्धत मागे पडत चालली आहे. विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान इंटरनेट याच्याद्वारे शिक्षण देऊन सक्षम केलं जात आहे. सर्व पुस्तके आता हार्ड कॉपीच्या स्वरूपात विकत घ्यावी लागत होती. आता ती देखील आता काय झालं मुलांना हार्ड कॉपी घ्यायची गरज लागत नाही आहे. मोबाईलमध्ये ते सॉफ्ट कॉपीमध्ये सर्व माहिती मिळत आहे. त्यानंतर ती मुलं केव्हाही कधीही वाचू शकतात. आणि इंटरनेटचं जर बघितलं आपण ही पुस्तके काही प्रमाणात कमी किमतीमध्ये आणि मोफत सॉफ्ट कॉपीमध्ये मिळतात. PDF स्वरूपामध्ये किंवा PDF फाईलमध्ये हे साहित्य उपलब्ध आहे. त्यानंतर नोट्स आहेत, वेगवेगळे क्लासेस म्हणजे अगोदर कसं असायचं की शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना शिक्षकाकडे किंवा ट्युशनमध्ये जाऊन शिकावं लागतं. तर आज आपल्याकडे आपण ऑनलाईनवरती अशा प्रकारचे क्लासेस देखील अटेंड करू शकतो. हे मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती झाली असं म्हणता येईल. त्यानंतर वेगवेगळे ॲप्स आहेत. यूट्यूबवरती विविध क्लासेस आहेत. त्यानंतर वेगवेगळे व्हिडिओ लेक्चर कुठेही असू द्यात सहजपणे आपण त्या लेक्चरचा आनंद किंवा ती माहिती घेऊ शकतो. आणि असं नाही राहिलं की हा विषय फक्त म्हणजे ठराविक विषयाच्याच विद्यार्थ्यांनी ठराविक विषयाचं ज्ञान ग्रहण करता येईल असं नाही. आपण आपला विषय सोडून आपले क्षेत्र सोडून देखील इतर क्षेत्रातले इतर विषयातली माहिती देखील आज आपण ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या द्वारे घेत आहोत. त्यानंतर दळणवळणामध्ये उपयोग आहे, अवकाश तंत्रज्ञानामध्ये आहे उपयोग. त्यानंतर प्रवासमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. आपल्याकडे माहिती आहे तिकीट काढण्यापासून किती वाजता गाडी आहे, कशी आहे, सगळं रिझर्वेशन हे सगळ्या प्रकारचे साठी माहिती तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो आहे. बँकिंग सेवा याच्यामध्ये देखील तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. जे विविध अशा क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आज माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो आहे, फायदे आहेत. परंतु त्याचबरोबर काही आपल्याला तोटे देखील सांगता येतात. आता कृषी आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र त्याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. त्यानंतर त्याचे तोटे पण आहेत. कधीकधी हा सोशल मीडियाचा वापर किंवा ह्या तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ शकतो. त्यामुळं ठराविक जाती धर्मात त्यानंतर प्रांतात त्यानंतर गावात देशात विविध प्रकारच्या जाती दंगली अशा प्रकारे होऊ शकतात. त्याच्यामुळं ह्या तंत्रज्ञानाचा देखील थोड्याफार प्रमाणामध्ये तोटा आहे. त्यानंतर बँकिंग व्यवहारामध्ये आपण बघितलेले बऱ्याच वेळा हॅकर केले जातात किंवा आपले जे काही बँकिंग सेवा ज्या आहेत त्या संदर्भामध्ये माहिती काढून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. म्हणजे जसा फायदा तसा तोटाही आहे असं
ह्या तंत्रज्ञानाचा सांगता येईल. आणि आत्ता जर विचार केला आपण ह्या सर्व तंत्रज्ञानामध्ये नवीन आधुनिक किंवा अतिप्रगत तंत्रज्ञान जर विचार केला तर आपण सांगता येईल तो म्हणजे GIS आहे. GIS म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली आहे. याचा देखील आपल्याला ह्या युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत असल्यामुळे अतिप्रगत तंत्रज्ञान म्हणून ओळखण्यात येत आहे. म्हणजे जगात प्रत्येक देशाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला अचूक आणि योग्य उत्तर देण्याची क्षमता त्यानंतर सामर्थ्य ह्या GIS तंत्रज्ञानामध्ये आहे. मग GIS काय केलं जातं तर GISद्वारे भूपृष्ठावर विविध प्रकारांचे मापन या तंत्रज्ञानाने केले जाते. माहिती, आकडेवारी, मोजमाप, जमा करणे, संचयन करणे, पृथक्करण करणे, त्यांचा नकाशा करणे, आलेख चित्रीकरण या सर्व माहितीचा वापर प्रदेशाच्या व्यवस्थापन विकासासाठी केला जातो. अनेक अडचणी सोडवण्यासाठी केला जातो. त्यानंतर जी काही भौगोलिक घटना आहेत चक्रीवादळ, पाऊस इत्यादी आपत्तीवर त्वरित पूर्वसूचना देणे किंवा आपत्ती व्यवस्थापन करणे ह्या सगळ्या गोष्टीसाठी जिथं माणूस जाऊ शकत नाही अशा दुर्गम भागात देखील ह्या तंत्रज्ञानाद्वारे आपण माहिती गोळा करून तातडीचेच आपण याचं व्यवस्थापन करू शकतो. म्हणजे कमी वेळेमध्ये अधिक माहिती मिळवण्याचं काम ह्या तंत्रज्ञानामुळे केलं जातं. त्यामुळे GIS असेल त्यानंतर रिमोट सेन्सिंग असेल ह्यात अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. आता आपण ज्यावेळेस बघतो सुदूर संवेदन देखील बघितलं तर ह्या सुदूर संवेदनाद्वारे आपल्याला काय केलं जातं की जी काही माहिती आहे ती माहिती आपल्यापर्यंत कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली जाते. म्हणजेच अचूक अशी त्रिमितीय छायाचित्राद्वारे म्हणजेच फोटोग्राफ्स असतात 3 डायमेन्शनच्या त्या फोटोद्वारे मिळालेल्या माहितीची नोंद केली जाते. GISला आकाशातील डोळे म्हणतात. कारण जसं प्रत्यक्ष डोळ्याने आपण माहिती ग्रहण करतो, आपण डोळ्याने बघतो आणि नोंदी करतो किंवा फोटो काढतो, अगदी तसंच GIS हा अगदी मानवाच्याच मेंदूप्रमाणे काम करतो, परंतु खूप कमी वेळामध्ये अधिक माहिती गोळा करण्याचं काम करतो. म्हणून GISला आकाशातील डोळे म्हणतात. ते पृथ्वीवर नजर ठेवतात आणि सर्व घटनांची नोंदी आपल्याला पाठवत असतात. मग या संगणक आधारित तंत्रज्ञानाला GIS व सुदूर संवेदन हे सर्व जे GIS आणि रिमोट सेन्सिंग आहे ते संगणक आधारित तंत्रज्ञान आहे. GISद्वारे आपल्याला पूर्णतः माहिती संगणकावर मिळाली. त्या मिळालेल्या डाटाचं आपण काय तो विश्लेषण करतो. त्यानंतर नकाशे तयार करतो आणि आपण ती माहिती सादरीकरण करतो किंवा प्रेझेंटेशन करतो किंवा ती माहिती इतर संस्थांना पोहोचण्याचं किंवा सादरीकरण करण्याचं काम केलं जातं. म्हणजेच अशा प्रकारच्या संगणक आधारित ह्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. त्यामुळे माहिती मिळते. विशेष म्हणजे माहितीचं परीक्षण आणि विश्लेषण केलं जातं. त्यामुळे काय कृती करावी याचं देखील मार्गदर्शन आपल्याला ह्या 2 तंत्रज्ञानामुळे मिळतं. म्हणजे जसं संगणक मोबाईल आहे तसंच त्या पद्धतीने त्याच्या पुढचा अतिप्रगत तंत्रज्ञान जर विचार केला तर ते म्हणजे GIS आहे आणि रिमोट सेन्सिंग आहे. आता ह्या तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर ह्या संगणक प्रणालीद्वारे पर्यावरणातील घटक मग सगळेच असले बघा, नैसर्गिक आपत्ती, भूकंप असेल, महापूर असेल, चक्रीवादळ असेल, ह्या सर्वच त्यानंतर शिक्षण संशोधन कार्यप्रणालीमध्ये असेल, शासकीय व्यवस्थेसाठी असेल, उद्योग असेल, उद्योगामध्ये जर विचार केला तर वैद्यकीय आहे, व्यापार आहे, संरक्षण क्षेत्र असेल, या सर्वांमध्ये म्हणजे माहिती त्वरित मिळते आणि त्वरित माहिती मिळाल्यामुळं जी काही समस्या असेल ते सोडवण्यासाठी आपल्याला कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या प्रकारे समस्या सोडवतो किंवा त्या आपत्तीचं व्यवस्थापन करू शकतो. मग ह्याची जी उपयुक्तता आहे, उपलब्धता आहे त्यामुळे आपल्याला जवळपास वेळेची आणि मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. जिथं मनुष्य जाऊ शकत नाही, दुर्गम भाग असेल, पर्वतीय असेल, खूप थंड प्रदेश असेल, अशा भागामध्ये मात्र किंवा खूप उंचीवरची ठिकाणांची माहिती गोळा करत असताना अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ती माहिती मिळवू शकतो. म्हणून आपल्याला वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होते असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर दूरदर्शनचा उपयोग देखील आपण केलेला आहे. आज आपण कोविड-19 पॅन्डेमिकच्या काळामध्ये देखील बऱ्याच प्राथमिक शाळांचा विचार जर केला तर दूरदर्शनने विविध घरी बसून टीव्हीच्या माध्यमातून ऑनलाईन तास झालेले आहेत त्यांचे. म्हणजे अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 2 वर्षात तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपण केलेला आहे. त्यानंतर त्याच्या अगोदर आपल्या आयुष्यामध्ये फक्त करमणुकीचं एक साधन म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो. परंतु आजच्या ह्या 2 वर्षामध्ये जवळपास 75 ते 90% ते आपले शैक्षणिक क्षेत्रात उपयोग होऊ लागलेला आहे. त्यानंतर जे ITचे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील अशा तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होऊ लागला आहे. म्हणूनच वर्क फ्रॉम जी काही कन्सेप्ट आहे ती देखील आज आपण विकसित करतो ते केवळ ह्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आधाराच.
त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल संगणकामधले इंटरनेट साधन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी ठरत आहे. आज रेडिओ आपण जर प्राचीन काळ बघितला तर रेडिओला जेवढी मागणी होती, कारण त्यावेळेस तसं तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं. परंतु रेडिओ लहरीच्या द्वारा आपल्याला विविध ठिकाणच्या बातम्या किंवा पावसाचा अंदाज ह्या सर्वाची माहिती मिळत होती. त्याचबरोबर त्यानंतरनं विकसित झालं ते म्हणजे दूरदर्शन, त्यानंतर फॅक्स आणि त्यानंतरचं इंटरनेट. अशा प्रकारे हे जी काही तंत्रज्ञान त्यांचा विकास झालेला आहे आणि त्यानुसार माहितीमध्ये किंवा जी काही माहिती मिळत गेली त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत गेलेली आहे. आणि कमी वेळेत जास्त माहिती आणि कमी मनुष्यबळाचं अशा प्रकारचं हे एक इक्वेशन, एक सूत्र तयार झाल्यासारखं झालेलं आहे. आणि हे आधुनिक दळणवळणाची साधनं वाहतूक व्यवस्थेपेक्षा अधिक जलद आणि कार्यक्षम असतात. त्यामुळेच विश्वग्राम ही संकल्पना पण निर्माण झालेली आहे बघा. विश्वग्राम, ग्लोबल विलेज हे केवळ इंटरनेट सुविधामुळे झालेले आहे. कारण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण असो, परंतु आपण आज एकमेकांशी ह्या तंत्रज्ञानामुळे कनेक्ट झालेलो आहोत. पूर्णतः माहिती आपण एकमेकांना देवाणघेवाणीच्या स्वरूपात देत आहोत किंवा ही माहिती दळणवळणाच्या स्वरूपामध्ये आपण पोच करत आहोत. त्यामुळे आज विश्व हे एक प्रकारचं ग्लोबल विलेज म्हणून ओळखण्यात येत आहे. ते केवळ इंटरनेट सुविधेमुळे. म्हणजेच एक प्रकारे सांगता येईल की दळणवळणातील क्रांतीच झालेली आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि फक्त एकच क्षेत्र नाही आहे, तर हे वैज्ञानिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल, कृषी असेल, सर्व जे काही क्षेत्र आहेत ते क्षेत्र ह्या संदेशवहन साधनामुळे एकत्र बांधले गेलेले आहेत. आणि त्यामुळंच एक क्रांती झालेली म्हटलेलं आहे. आणि ह्या क्रांतीचंच रूप म्हणजे विश्वग्राम ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे पूर्ण ग्लोबल जे आहे ते एकत्र बांधल्या गेल्यामुळे त्यांचं ग्लोबल विलेज म्हणून निर्माण झालेलं आहे. आज जगात इंटरनेट इलेक्ट्रॉनिक माध्यमाने जवळपास 100हून अधिक देशांमध्ये 100 दशलक्षाहून अधिक लोक संपर्कात येत असतात. म्हणजे इतकी कनेक्टिव्हिटी लोकांची ह्या माध्यमातून झालेली आहे. या इंटरनेट तंत्रज्ञानाला जवळ आपण काय म्हणतो, वर्ल्ड वाईड वेब हे एक माध्यम उपलब्ध झालेलं आहे. www.com जेव्हा आपण कुठल्याही ह्याचं वेबसाईटचं जर आपण पत्ता देतो तर त्याला www असं म्हणतो. www म्हणजेच काय, वर्ल्ड वाईड वेब. यातूनच अनेक इंटरनेट पत्ते आपण म्हणजे वेबसाईट उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील देखील काही वेबसाईट महत्त्वाच्या आहेत. आपल्याला पटकन आपण त्या ठराविकच वेबसाईट वापरतो किंवा बऱ्याच जणांची ईमेल्स असेल त्याला देखील त्या ठराविक वेबसाईट आहेत. त्या म्हणजे याहू असेल, MSN असेल, त्यानंतर गुगल आहे, गुगलमधलं आपण सांगता येईल, त्यानंतर भारतीय रेडिफ आहे. ह्या सगळ्या काय वेबसाईट आहेत. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जर विचारलं की भारतातील टिमटिम ह्या वेबसाईट्स आहेत, तर त्यात माहिती असावं याहू, MSN, त्यानंतर गुगल आहे आणि भारतीय रेडिफ ह्या वेबसाईट्स आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही जा, कसंही जा, कुठल्याही पर्वतीय दुर्गम भागात जा, जिथं मनुष्याला जाण्यासाठी अशक्य असं प्रकारचं प्राकृतिक रचना असेल तर तिथं तुम्हाला तेथील माहिती ही पूर्णतः आपल्याला या तंत्रज्ञानामुळे घरी बसल्या मिळू शकते. म्हणजेच काय, एखाद्या बोटगृहावर जर असलात आणि तुमच्याजवळ छोटा संगणक म्हणजे लॅपटॉप असेल तर त्याद्वारे कुठेही क्षणार्धात तुम्ही आता एखाद्या समस्या जर तुम्ही जर समुद्रात गेला असेल आणि तुमच्या बोटीला काहीतरी थोडाफार प्रॉब्लेम झाला असेल तर तुमच्याकडील जे तंत्रज्ञान आहे, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याद्वारे आपण त्या समुद्रातल्या ठराविक नाविक जी काय ऑफिसेस आहेत, कार्यालय, त्याच्याशी आपण संपर्क साधू शकतो किंवा आपल्या मित्र कंपनी असेल त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. आणि आपण अशा प्रकारच्या समस्येमध्ये अडकलेलो आहोत हे देखील आपण त्यांना सांगून आपण त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त अशी मदत देखील घेऊ शकतो. म्हणजेच अशा प्रकारचं हे साधन आहे. ह्या साधनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे एखादी घटना कोठे घडली, वादळ कोणत्या दिशेने सरकले, याची देखील माहिती आपल्याला केवळ ह्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला मिळू शकते. आज बघा, आपल्याकडे सांगितलं की 2 दिवसांनी पाऊस पडणार आहे, हे आपल्याकडे 2 ते 4 दिवसा अगोदर सांगितलं जातं. म्हणजे अशा प्रकारच्या माहितीची नोंद हे GIS, रिमोट सेन्सिंग हे काय केलं जातात, नोंदी ठेवतात आणि त्या नोंदी संगणकाकडे आपल्याला पाठवल्या जातात. आणि त्या संगणकावर आलेल्या डाटाचं आपण काय करतो, माहितीचं विश्लेषण करतो आणि ती माहिती सादरीकरण करतो. म्हणजेच अशा प्रकारचं तंत्रज्ञानाचा वापर आपला पूर्णतः डे टू डे आणि त्यानंतर 2 दिवसानंतर किंवा भविष्यकाळामध्ये काय होणार आहे ह्याची देखील माहिती आपल्याला अभ्यास करता येतो.
म्हणजेच आज विविध क्षेत्रामध्ये प्रगती, समस्या यांची माहिती पूर्ण समाजातील सर्व स्तरांना दिली जाते. आता असं कुठला क्षेत्र नाही आहे की तिथं ती माहिती मिळत नाही आहे. आज उद्या पाऊस पडणार आहे म्हटलं तर कृषी क्षेत्रालाच माहिती नाही आहे, तर ते सर्वसामान्यापर्यंत किंवा सर्वसामान्य आपला जो शेतकरी आहे त्याच्या मोबाईलवर देखील ती विविध ॲपच्या सहाय्याने ती माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर वस्तुस्थिती समजावून सांगितले जाते. संशोधनात्मक स्तर उंचावला गेलेला आहे. त्याच्यामुळं ज्ञानप्रसार करण्याचं कार्य होऊ लागलेलं आहे. मार्गदर्शन देण्याचं कार्य होऊ लागलेलं आहे. सल्ला देणे, अनुभूतीचा साक्षात्कार देणे, प्रतिभा जागृत करणे, म्हणजेच काय तुमच्याकडे कोणत्या स्किल आहे त्या स्किलचा वापर कशाप्रकारे केला पाहिजे. सुसंस्कार व चैतन्य निर्माण करणे, त्याच्यासाठी आपल्याकडे टी व्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळे संस्कार देणारे ॲप आहेत. त्यानंतर वेबसाईट्स आहेत. कला, विज्ञान, मनोरंजन यांचा प्रसार केला जातो. उद्योगधंदे व वस्तुनिर्मिती. त्यानंतर आजच्या युगामध्ये बघा फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याकडील माल विक्री करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आज आपल्याकडे 2 वर्षाचा कालखंड हा खूप कठीण असा गेलेला आहे, आर्थिकदृष्ट्या देखील आणि मानसिकदृष्ट्या देखील. परंतु यातून देखील आपण जे काही रस्ता मार्ग निवडला आहे तो म्हणजे ऑनलाईन पद्धतीचा. आज आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने विविध मालाचा व्यापार किंवा उद्योग केला जात आहे आणि तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे आणि सर्वांना सोयीस्कर, सोपस्कर अशा प्रकारचा हा मार्ग सध्या तरी कोविड-19 पॅन्डेमिकच्या काळामध्ये ठरत आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये ह्या प्रसारमाध्यमाचा दळणवळणाचा उपयोग केला जात आहे आणि तोही कशासाठी की व्यापाराची वृद्धी व्हावी, त्यानंतर प्रगती व्हावी, जीवनमूल्यांची माहिती मिळावी. ह्या सगळ्याच गोष्टी संशोधनात्मक असतील, मार्गदर्शन असेल, सल्ला देणे असेल, स्किल ओळखणे असेल, ह्या सर्वाच्याच उद्दिष्टासाठी किंवा हे ध्येय साध्य करण्यासाठी ह्या प्रसारमाध्यमाचा दळणवळणाचा उपयोग केला जात आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः दूरदर्शन आहे, संगणक आहे, त्याचबरोबर वर्तमानपत्र आहे, मोबाईल आहेत, चलचित्र कॅमेरा आहेत, त्यानंतर स्लाईड्स आहेत, नकाशे, छायाचित्र आहेत, चित्रपट, लोककला, म्हणजे ह्या सगळ्याच प्रसारमाध्यमांचा दळणवळणाला, लोकांना एकत्र आणायला, विचारांची देवाणघेवाण करायला आणि कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी असलं तरी आपण जवळ आहोत ही भावना निर्माण करायला हे साधनं खूप उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे जी काही माहिती आपल्याला आज मिळतं ती अचूक अशा प्रकारची माहिती मिळते आणि त्या मिळालेल्या माहितीनुसार आपण आकृती आलेख काढून ह्या आकडेवर येऊन आपण पूर्णतः माहितीची प्रसारित केलं जातं आणि जगात कुठेही घडलेल्या घटनाचे प्रत्यक्ष छायाचित्रण देखील बघा. काल वादळ घडलेलं, धुळीचं वादळाची माहिती क्विकली लगेच आपल्या मोबाईलवरती ती व्हिडिओसहित आपल्याकडे अपलोड झालेली असते. म्हणजेच किती कमी वेळेमध्ये कुठेही एखादी घटना घडली तर आपल्या मोबाईलवर किंवा ह्या विविध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण ती माहिती मिळवू शकतो. त्यापैकीच एक सांगता येईल, हे सर्व घडण्यामागे उपग्रह संदेश यंत्रणा कार्य करत असते. हे सगळं घडतं आहे इंटरनेटद्वारे आहे, हे सगळी माहिती आपल्या मोबाईलवर येते. पण ते कशासाठी तर उपग्रह जे काय म्हणजे प्रत्येक देशाने माहिती किंवा संदेश मिळवण्यासाठी विविध प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडलेले असतात. त्या उपग्रहाच्या सहाय्याने अशा प्रकारच्या संदेश यंत्रणेच्याद्वारे आपल्याला माहिती मिळते. आपण बघितलं लघु लहरी आहेत, रेडिओ लहरी आहेत, मध्यम लहरी आहेत, दीर्घ लहरी आहेत. त्या सर्व लहरींचा वापर हा माहिती घेणे किंवा दळणवळणाच्या कम्युनिकेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरत आहेत. रेडिओ, आकाशवाणी, दूरदर्शन, बिनभिंतीच्या शाळा, त्यानंतर लोकसंख्या शिक्षण, अंधश्रद्धा, साक्षरता आले, त्यानंतर जलसाक्षरता आहे, पाणलोट क्षेत्र विकास योजना आहे. तर हे विविध जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम ह्या अशा प्रकारचे ह्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देखील आज आपण घेत आहोत. म्हणजे त्याचंही पुढचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला सांगता येईल की आज वैद्यक क्षेत्रामध्ये तर काय इतकं मोठ्या प्रमाणामध्ये या तंत्रज्ञानाला विकास झालेला आहे की म्हणजे कितीतरी क्रिटिकल अशा ऑपरेशन्स असतील किंवा खूपच की जिथं मनुष्य ऑपरेशन करू शकणार नाही तिथं ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आज ऑपरेशन्स होऊ लागलेले आहेत आणि रोगालेख जीवनमान उंचवण्यासाठी किंवा पुनर्जीवन देण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. भारतातील केरळमध्ये जर विचार केला तर मालापुरम जिल्हा आहे. त्या मालापुरम जिल्ह्यात जवळपास 600 अक्षय इंटरनेट केंद्राची निर्मिती तंत्रज्ञानाने केलेली असून तिचा उपयोग साक्षरता प्रसारासाठी केलेला आहे. बघा, 600 अक्षय इंटरनेट केंद्राची निर्मिती केलेली आहे.
कशासाठी केले तर साक्षरता प्रसारासाठी केले. बघा म्हणूनच आपण म्हणतो की साक्षरतेच्या दृष्टीने जर विचार केला तर भारतात प्रथम क्रमांक केरळचाच लागतो. आणि ही साक्षरता डिजिटल साक्षरता देखील आहे आणि त्याचाच परिणाम अजून सांगता येईल की जर स्त्री पुरुष प्रमाण जर आपण विचार घेतला त्यात देखील केरळ राज्य आघाडीवर आहे. म्हणजेच जवळपास स्त्रियांचं जे 1000 पुरुषामागे प्रमाण आहे ते अधिक आहे, सर्वाधिक आहे. म्हणजे इथं पुरुषांचं प्रमाण कमी आहे परंतु स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं ह्या साक्षरतेमध्ये डिजिटल साक्षरता देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यानंतर कानपूरची जे IIT कंपनी आहे उत्तर प्रदेशामध्ये देखील आहे. अलाहाबाद, लखनौ, कानपूर या दरम्यानची बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर केला जातो. त्यानंतर इंडियन सिस्टीम्स ही जी बेंगलोरमध्ये कंपनी आहे त्या बेंगलोर यांनी इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ फोन तयार केलेले आहेत. त्यांनी मोबाईलवर बोलणाऱ्यांचे रंगीत छायाचित्र स्पष्ट दिसते. हे काम इंटियम सिस्टीम्स बेंगलोर यांनी केले. इंटियम सिस्टीम्स बेंगलोर यांनी इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ फोन तयार केला आहे की जो बोलतो त्याचं रंगीत छायाचित्र किंवा फोटो आपल्यासमोर स्पष्ट दिसतो. त्यानंतर सध्या धान्याच्या आकाराचे छोटे ट्रान्समीटर्स तयार केले. ट्रान्समीटर जे असतात ते अगदी गहू ज्वारीच्या आकाराचे साईजचे खूप असं बारक्या आकाराचे हे तयार केले आहेत. विप्रो आणि इतर अनेक कंपन्या ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणामध्ये यांची बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठ संदेशवहनासाठी उपयुक्त ठरू शकतात. आता ह्या संदेशवहनासाठी जर विचार केला तर RFID म्हणजेच काय रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या नव्या तंत्राचा वापर करतात. ह्या ज्या विप्रो आणि इतर अनेक कंपन्या आहेत त्या व्यापार, बाजारपेठ इत्यादीसाठी रेफिड म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या नव्या तंत्राचा वापर करतात. तर अशा प्रकारे आज आपण स्वयंचलित वाहनं आणि माहिती तंत्रज्ञान या 2 मुद्द्याचा अभ्यास केला आहे.